रत्नागिरीत गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातल्या 6 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून काजळी नदीने आपलं रौद्र रूप धारण केलंय। या नदीच्या काठावर असलेल्या चांदेराई बाजारपेठेमध्ये आता पाणी भरायला सुरुवात झाली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। येथील दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवलंय, तर चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असून पाण्याची पातळी 5.50 मीटर इतकी नोंदवली गेली आहे। चिंचनाका, मच्छी मार्केट परिसर, बाजारपूल परिसर, जुना स्टँड बाजारपेठ परिसर आणि सांस्कृतिक केंद्र या भागात 1.5 ते 2 फुटाहून अधिक पाणी साचलंय। तसेच वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। आज रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे आणि त्यामुळे येणारे काही तास हे कोकणासाठी महत्त्वाचे असणार आहेत। कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।